तुला दुसरं काही काम नाहीये का ग? सारखं आपलं इथं येऊन उरावर बसलेली असतेस माझ्या. जा ना बाई, जरा जरा राहू दे मला शांततेत. दादा अहो साईड स्टँडवर बसायचं नसते, तुटते स्टँड. इथे एकतर नवीन घ्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. उठा. अरे आय एम सो सॉरी, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण माझं काम होतं तुमच्याकडे. हा? अंगद, आधी स्वतःची ओळख करून दे. मी अंगद निमकर, पाऊनचा विद्यार्थी. हा हा हा. मग मी कोल्हापुरात नवीन हॉटेल उघडतोय. अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. पण आम्ही ना लायसन काढणारी नाही हो, त्यामुळे जरा रिनेट चल. पण माझं पूर्ण ऐकून, पण काम काय होतं आमच्याकडं? मी तेच म्हणतोय, माझं जर पूर्ण ऐकून घेतलं तर कळेल ना तुम्हाला. ओ करेक्ट. बोला. तुम्ही सावीचे मित्रमैत्रीण आहात ना? हो. सोबत मिळून ब्लॉग्स करता. हा. ऍक्च्युली माझ्या हॉटेलच्या प्रमोशनसाठी मला सावीताईंची हेल्प हवी होती. नाही म्हणजे त्या आणि त्यांचे व्लॉग सध्या फारच पॉप्युलर होत आहेत, आणि त्यांच्या थ्रू माझं प्रमोशन झालं तर माझा फायदा होईल आणि मला मदतही होईल. माझ्याकडे त्यांचा नंबर नाहीये म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही क्लोज फ्रेंड्स आहात ना? काय करू? देऊ का याला नंबर? क्लोज, एकदम क्लोज आहे बघा. असं तुम्हाला नंबर पाहिजे, घ्या नंबर घ्या. नाही म्हणजे आम्ही असं डायरेक्ट नाही नंबर देऊ शकत तुम्हाला. मी आधी आमच्या सावी संग जरा डिस्कस करते. तिला जर काही हरकत नसेल तर आम्ही लगेच देऊन टाकतो तुम्हाला नंबर. हा. कन्सेंट करेक्ट आहे तुमचं, कन्सेंट महत्वाचा. तुम्ही बोलून घ्या पण त्यांच्याशी प्लीज. आणि त्यांनी जर मला मदत केली तर माझ्यावर उपकारच होतील त्यांचे. आणि मदत म्हणजे मला फुकट मदत नकोय त्यांची. मी त्यांना हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. हा चालतंय की, पण पैशांचं ते तुम्ही सावी संगच बोलून घ्या तेव्हा. अरे ग्रेट. हा. मग आपण उद्या पुन्हा इथेच भेटू. चालतंय. चालतंय. तोपर्यंत तुम्ही सावीताईंशी बोलून घ्या. येतो. हा पण तुम्ही त्यांचा नंबर देऊ शकत नाही, पण माझा नंबर घेऊ शकता. द्या ना द्या ना नंबर, द्या ना द्या ना द्या ना. ओके थँक्यू. रिने अगं काय आहे? असं का वागलीस त्याच्याबरोबर? कामच तर देत होता ना आपल्याला. अरे पराग, पण आधी सावीला वेळ आहे की नाही ते बघायला नको आपल्याला. अगं रिने खरं. अरे पराग, बरा आहेस ना तू? जरा तू इथं नसताना काय काय झालंय सगळं सांगितलंय की नाही मी तुला? धैर्य एकतर मरणाच्या दारात न परत आल्यात, अजून ते पूर्णपणे बरे पण नाही झालेले. सावी आता त्यांची तिथं काळजीच घेत असणार आहे. एवढं सगळं असताना हे कामाचं सांगत बसायचंय का आपण तिला? म्हणजे आता सगळं तूच ठरवणार आहेस काय? एकतर सावीला भाऊंच्या आजारपणासाठी पैसे जमा करायचे, त्यात काम स्वतःहून चालत आलंय आपल्याकडे. तिचं तिला ठरवू देत ना. तुम्ही बोला, डिस्कस करा, मग काय असेल ते ठरवा. हा तेवढं कळतंय मला, आणि ते आम्ही डिस्कस करणारच आहे. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, असं कुठलं पण किती पण काम येऊ दे, डायरेक्ट असा नंबर नको देत जाऊस, कळलं? हा. काय करू मी? धैर्यानं भाऊंचं सांगू का? सांगितलं आणि चिडले म्हणजे? खरं भाऊंसाठी हे तर करायलाच पाहिजे मला.
धैर्य